नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 3 मधील टॉपिक 3.4 लेट्स मार्च या लेसनचे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. लेट अस मार्च पार्ट 1. माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, युअर मॅजेस्टीज, युअर रॉयल हायनेसेस, एक्सलेन्सीज, डिस्टिंग्विश्ड मेंबर्स ऑफ Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. लेट्स मार्च किंवा लेटेस्ट मार्चचा अर्थ असा होतो, चला आगे कुछ करूया, चला निश्चयाने पुढे जाऊया. जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो, मुलांनो, माननीय राजे व राणीसाहेब, आपल्या रॉयल हायनेस उच्चपदस्थ हो, नॉर्वेजियन नोबेल समितीचे प्रतिष्ठित सदस्य, प्रिय बंधू टॉम हर्किन, बंधू आणि भगिनींनो, आणि माझी प्रिय कन्या मलाला. अशा प्रकारे लेसनची सुरुवात आहे. फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम, वेदास. This mantra carries a prayer, an aspiration and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made crises. शांती आणि मानवतेच्या या व्यासपीठावर ज्ञानाच्या प्राचीन ग्रंथातील वेदांचे जे पठण करण्यासाठी मला आमंत्रित केले गेले, हा माझा मोठा सन्मान आहे असे मी समजतो. हा मंत्र एक प्रार्थना आहे, आकांक्षा आहे, निग्रह आहे, ज्यात मानवनिर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे. लेट्स वॉक टुगेदर इन द पर्स्युएट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. Not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west, from south to north. चला एकत्र येऊया. जागतिक उत्कर्षाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती मागे राहता कामा नये. हा जो लेसन आहे ते एक भाषण आहे की ज्याच्यामध्ये हा लेसन तुमचा जेव्हा शेवट होईल तेव्हा कळेल की हा लेसन कुणी लिहिलेला आहे. ॲक्च्युली हा लेसन कैलास सत्यार्थी यांनी लिहिलेला आहे. आणि कैलास सत्यार्थी यांना जेव्हा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला, भारताचे रहिवासी आहेत, ते भारतीय आहेत, आणि त्यांना जेव्हा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा त्यांनी तिथे व्यक्त केलेलं हे मनोगत आहे. आणि ते मनोगत म्हणजे स्पीच इथे आपल्याला अभ्यासासाठी दिलेलं आहे. तर अशी सुरुवात आहे. लेट्स स्पीक टुगेदर, let our minds come together, learning from the experiences of our ancestors. Let us together create knowledge for all that benefits all. चला एकत्र बोलूया, आपले मन एकत्र आणूया, आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून शिकून सर्वांसाठी हितकारक अशा ज्ञानाची निर्मिती करूया. I bow to my late parents, to my motherland India and to the mother earth. माझ्या दिवंगत आईवडिलांना, भारत माझ्या मातृभूमीला आणि भूमातेला मी वंदन करतो. विथ अ वॉर्म हर्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स आय हॅव बीन लिबरेटेड ईच टाइम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड्स स्माइलिंग. म्हणजे ज्या ज्या वेळी मी एखाद्या बालकाला गुलामगिरीतून किंवा दास्यातून मुक्त केले आहे, त्या प्रत्येक वेळेला मी स्वतंत्र झालो आहे, मी स्वतः स्वतंत्र झालो आहे. त्या हजारो आठवणी आज जाग्या होत आहेत. त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्याचा पहिलं जे हास्य असायचं त्यात मी जणू काही देव हसत आहे असं पाहिलेलं आहे. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ दिस ऑनर टू माय मुवमेंट्स कालू कुमार, धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इक्बाल मसीहा फ्रॉम पाकिस्तान, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. I humbly accept this award on behalf of all such martyrs, my fellow activists across the world and my countrymen. म्हणजे या सन्मानाचे सर्वात मोठे श्रेय माझ्या चळवळीतील भारताचे कालूकुमार, धूमदास आणि आदर्श किशोर तसेच पाकिस्तानचे इक्बाल मसीहा यांना जाते, ज्यांनी बालकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याकरता सर्वोच्च बलिदान दिले आहे. अशा सर्व बलिदानकर्त्यांच्या, जगभरातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या देशबांधवांच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारत आहे. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे इज अ कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड
ब्रदरहूड, एन्शियंट अँड मॉडर्न. म्हणजेच काय की भगवान बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या महान भारत भूमीकडून नॉर्वेकडे झालेला माझा हा प्रवास म्हणजे वैश्विक शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा एक दुवा आहे. Friends, the Nobel Committee has generously invited me to present a lecture. Respectfully, I am unable to do that because I am representing here the sound of silence, the cry of innocence, and the face of invisibility. I represent millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chair here as a reminder. म्हणजेच काय मित्रांनो, नोबेल समितीने मला येथे सन्मानपूर्वक व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले आहे, परंतु आदरपूर्वक मी हे करू शकत नाही, कारण मी येथे शांततेच्या ध्वनीचे, आवाजाचे, निष्पाप आक्रोशाचे आणि अदृश्यतेमागील चेहऱ्याचे प्रतिनिधित्व करत आहे. मागे राहिलेल्या लाखो मुलांचा मी प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यांचे स्मरण म्हणून मी ही एक खुर्ची रिकामी ठेवली आहे. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस and dreams of our children because they are all children. Gesture to everyone in the audience. I have looked into their frightened and exhausted eyes. I have held their injured bodies and felt their broken spirits. म्हणजे मी इथे केवळ त्या मुलांचे आवाज, त्यांची स्वप्न पोहोचवण्यासाठी आलेलो आहे, कारण ती सर्व मुले आपली आहेत. प्रेक्षकांकडे निर्देश करत कैलास सत्यार्थी असं म्हणतात की सगळी मुलं आपली आहेत. त्यांचे भयभीत आणि थकलेले डोळे मी पाहिलेले आहेत, त्यांची जखमी शरीरं या हातांनी सावरली आहेत आणि त्यांच्या व्यथित मनातील भावना मी जाणून घेतलेल्या आहेत. 20 years ago, in the foothills of the Himalayas, I met a small skinny child labor. He asked me, is the world so poor that it cannot give me a toy and a book instead of forcing me to take a gun or a tool? एका सुदानी बालसैनिकाला मी भेटलो 20 वर्षांपूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी. त्या लहानग्या बालमजुराला जेव्हा लेखक भेटले होते, तेव्हा त्या मुलाने कैलास सत्यार्थी यांना विचारलं होतं, जग इतकं गरीब आहे की ते मला एखादं खेळणं किंवा पुस्तक देऊ शकत नाही का, पण त्याऐवजी माझ्या हातात जबरदस्तीने बंदूक का दिली जात आहे, हत्यार का दिलं जात आहे. आय मेट विथ अ सुदानी child soldier. He was kidnapped by an extremist militia. As his first training lesson, he was forced to kill his friends and family. He asked me, what is my fault? त्यानंतर एका सुदानी बालसैनिकाला मी भेटलो होतो आणि त्याचे सैन्यात नसलेल्या परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या एका जहाल मतवादी सेनेने अपहरण केलं होतं आणि त्याच्या पहिल्या प्रशिक्षण धड्यामध्ये त्याला त्याच्या मित्राला आणि कुटुंबाला ठार मारायला सांगण्यात आलं होतं. तेव्हा त्याने असा प्रश्न विचारला होता लेखकाला की यात माझा दोष काय आहे. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजियस टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. जेसूस सेड, लेट द चिल्ड्रन कम टू मी, डू नॉट हाइडर देम, फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम. द होली कुरान सेज, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. म्हणजेच मित्रांनो, सर्व महान धर्म आपल्या मुलांची काळजी घेण्यास शिकवतात. येशूंनी असं म्हटलं आहे की मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थोपवू नका, कारण हे विश्व त्यांच्यासाठी आहे. आणि पवित्र कुराणात असं म्हटलेलं आहे की गरिबीमुळे आपल्या मुलांना मारू नका. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द वर्ल्ड इज सो पुअर व्हेन जस्ट 1 week ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम्स. संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात जगातील सर्व मुलांना शाळेपर्यंत आणता येणार नाही, एवढे हे जग गरीब आहे, हे लेखकाला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स, पोलीस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन. म्हणजे सर्व कायदे असतील, संविधान असेल, पोलीस असतील, न्यायाधीश असतील, आपल्या मुलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहेत, हे मला मान्य नाही. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट shackles of slavery can ever be stronger than the quest for freedom. I refuse to accept here. म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या ध्येयापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात, हे मला मान्य नाही. मी हे मान्य करू शकत नाही.
My only aim in life is that every child is free to be a child, free to grow and develop, free to eat, sleep and see daylight, free to laugh and cry, free to play and learn, free to go to school and above all free to freedom. म्हणजेच प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे. लेखकाच्या जीवनातील हे एकमेव ध्येय आहे आणि त्याच ध्येयाप्रती ते इतकी वर्ष काम करत आलेले आहेत. मग कोणकोणते ध्येय आहेत ती? तर मोठं होण्याचं, मुलांसाठी मोठं होणं आणि विकसित होणं, निसंकोचपणे खाण्याचे, झोपण्याचे आणि मुक्त जगण्याचे अधिकार हवेत, मुक्तपणे हसायचे आणि रडायचे अधिकार हवेत, मुक्तपणे शाळेत जाण्याचे आणि या सर्वांपेक्षा देखील महत्त्वाचे मुक्तपणे स्वप्न पाहण्याचे जे हक्क आहेत ते मुलांना मिळायला हवेत. I have the privilege of working with many courageous people who have the same aim. We have never given up against any threat or attack and we never will. म्हणजे ज्यांचं उद्दिष्ट समान आहे अशा अनेक धैर्यवान लोकांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा आघातांपुढे हार मानली नाही आणि कधीही हार मानणार नाही. We have made progress in the last couple of decades. We have reduced the number of out of school children by half. We have reduced the number of child laborers by a third. We have reduced child mortality and malnutrition and we have prevented millions of child deaths. गेल्या 2-1 दशकात आपण निश्चितच प्रगती केलेली आहे. आपल्या देशाने प्रगती केलेली आहे. शाळाबाह्य मुलांच्या संख्येत आपण निम्म्याने घट करू शकत आहोत. बालमजुरांची संख्या आपण 1/3 इतक्या पटीने कमी केलेली आहे. बालमृत्यूदर आणि कुपोषणाचं जे प्रमाण आहे ते आपण कमी करू शकलो आहोत आणि लाखो बालमृत्यू आपण रोखू शकलो आहोत. इतकी प्रगती आपल्या देशाने केलेली आपल्याला पाहायला मिळते. बट लेट अस मेक नो मिस्टेक्स, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. परंतु अजून कितीतरी आव्हाने आपल्याला पेलायची आहेत आणि म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारची हयगय करून चालणार नाही. Friends, the biggest challenge or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. तर मित्रांनो, मानवापुढे उभे ठाकलेलं एक मोठं आव्हान जे आहे ते म्हणजे भय आणि असहिष्णुता. Fear and intolerance. We have utterly failed our children in imparting an education that gives the meaning and objective of life, an education that gives a sense of global citizenship among the youth. म्हणजे ज्यामुळे जीवनाला अर्थ आणि उद्देश मिळेल, ज्यामुळे युवकांमध्ये जागतिक नागरिकत्व जे आहे त्या नागरिकत्वाची भावना निर्माण होईल आणि असं शिक्षण आपण आपल्या मुलांना आपण देण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेलो आहोत. I am afraid that the day is not very far away when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence and that will be suicidal for humankind. म्हणजे या अपयशाचा एकत्रित परिणाम म्हणून अभूतपूर्व हिंसेत परिणमित होण्यास, म्हणजे त्या गोष्टीचा हिंसेमध्ये रूपांतर व्हायचा दिवस जो आहे तो दूर नाही अशी भीती वाटते, कारण हे सगळं मानवजातीसाठी आत्मघातक ठरेल. राईट्स, सिक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोअर थ्रू एज्युकेशन. म्हणजेच काय तर अधिकार असेल, सुरक्षितता असेल किंवा आपल्या अपेक्षा, इच्छा असतील त्या केवळ शिक्षणाद्वारे पुन्हा प्रस्थापित केल्या जाऊ शकतात. Young people like Malala, I have started calling her my daughter Malala, not just Malala. So my daughter Malala and other daughters including Kainat. In fact, 2 Kainats and Shazia and the daughters from Africa and from all over the world, they are rising up and choosing peace over violence, tolerance over extremism and courage over fear. म्हणजेच काय की मलाला सारखे जे तरुण लोक आहेत, मलाला हे नाव तुम्हाला माहिती असेल, जागतिक स्तरावरील एक धैर्यवान मुलगी मलाला जी आहे, त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी जी मुलगी आहे तिला कैलास सत्यार्थी मुलगी मानतात आणि म्हणून तिचा उल्लेख त्यांनी इथे केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मलाला सारखे जे तरुण लोक आहेत
मी तिला फक्त मलाला नव्हे तर माझी मुलगी मलाला असं संबोधतो. तर माझी मुलगी मलाला आणि इतर कन्या ज्यांच्यामध्ये कायनातचा समावेश आहे, खरं तर 2 कायनात, शाझिया आणि आफ्रिकेतील मुली आणि जगभरातील अनेक मुली ठामपणे उभ्या राहत आहेत आणि हिंसेपेक्षा शांतता, आतंकवादापेक्षा सहिष्णुता आणि भीतीऐवजी धैर्याचा पाठपुरावा करीत आहेत. तर अशा प्रकारे या ज्या मुली आहेत त्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करत आहेत. द सोल्युशन्स आर इमर्जिंग बट these solutions cannot be found in the deliberations in conferences alone and cannot be found in prescription from a distance. They lie in small groups and local organizations and individuals who are confronting with the problem every day, even if they remain unacknowledged, unrecognized and unknown to the world. The solution are with them. म्हणजे अनेक उपाय काढले जात आहेत, अनेक तोडगे काढले जात आहेत, परंतु या उपाययोजना केवळ चर्चासत्रांमधील विवेचनात सापडणार नाहीत आणि नुसत्या दूरवरून केलेल्या ज्या सूचना असतील त्या सूचनांमध्येही मिळणार नाहीत. या समस्यांना दररोज सामोरे जाणाऱ्या लहान गटात, स्थानिक संस्था आणि व्यक्तींमध्येच या उपाययोजना अस्तित्वात आहेत. जगाच्या दृष्टीने हे उपाय दुर्लक्षित, अपरिचित आणि अज्ञात असले तरी ते लोकांमध्येच आपल्याला सापडणार आहेत. इथे आपल्या लेसनचा जो पार्ट 1 आहे तो संपलेला आहे. पार्ट 1 मध्ये तुमच्या लक्षात येईल की कैलास सत्यार्थी ज्यांना जागतिक स्तरावरचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला, त्यांनी कोणत्या प्रकारचं कार्य जगभरात केलेलं आहे यामुळे त्यांना तो पुरस्कार प्राप्त झाला. तर लहान मुलांचे हक्क म्हणजेच बालकामगार असतील किंवा मुलांचा जिथे छळ केला जातो तर त्याविरुद्ध, त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम कैलास सत्यार्थी यांनी जगभरातील अनेक लोकांना एकत्र घेऊन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला त्यांना हा नोबेल पुरस्कार दिला जात होता त्यावेळेला त्यांनी मांडलेलं मनोगत जे आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे अभ्यासासाठी. तर त्याचा पार्ट 1 जो आहे तो इथे संपतो. पार्ट 2, वी कॅन डू इट, आपण हे करू शकतो. You may ask that what can one person do? I would recall a story of my childhood. A heavy fire had broken out in the forest. All the animals were running away, including Lion, the king of the forest. Suddenly then he saw a tiny bird rushing towards the fire. He asked the bird, "What are you doing?" To the lion's surprise, the bird replied, "I am going to extinguish the fire." The lion laughed and said, "How can you do it keeping just one drop of water in your beak?" The bird was adamant and she said, "I am doing my bit." म्हणजे बघा, एकटा व्यक्ती काय करू शकणार आहे असा तुम्हाला प्रश्न पडतो, पण लेखक आपल्या बालपणातील एक गोष्ट इथे सांगतात. ती कशी आहे की एकदा जंगलात खूप मोठा वणवा पेटतो आणि सर्व प्राणी पळून चाललेले होते. परंतु त्या पळून जाणाऱ्या प्राण्यांमध्ये जंगलचा राजा सिंह देखील पळून जात होता. तेवढ्यात आगीच्या दिशेने झेप घेणारा एक छोटा पक्षी त्या सिंहाने बघितला आणि त्याने त्या पक्षाला विचारलं, "हे तू काय करतोयस?" सिंहाला आश्चर्यचकित करणारे उत्तर देत पक्षी म्हणाला, "मी ही आग विझवणार आहे." सिंह हसला आणि म्हणाला, "चोचीत फक्त एक थेंब पाणी घेऊन तू कसं बरं आग विझवणार आहेस?" पक्षी ठामपणे म्हणाला, "मी तर माझा वाटा उचलत आहे, म्हणजे मला जितकं शक्य आहे तितकी गोष्ट मी करत आहे." हाच विचार जर प्रत्येकाने केला तर ती आग विझण्यास मदत झाली असती. 18 years ago, millions of individuals marched across the globe and demanded a new international law for the abolition of worst form of child labor, and it has happened. We did it. Millions of individuals did it. 18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला आणि सर्वात भयंकर प्रकारच्या बालमजुरीच्या निर्मूलनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्याची मागणी केली आणि ते घडले. आपण ते केले. लाखो लोकांनी ते प्रत्यक्षात आणलं. फ्रेंड्स, वी लिव्ह इन अन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. वी एक्सचेंज अवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. But there is one serious disconnect and there is a lack of compassion. Let us
calculate and transform this individual compassion into a global compassion. Let us globalize compassion. म्हणजेच काय की गतिशील जागतिकीकरण होत आहे आणि या काळात आपण या जगामध्ये आहोत. गतिमान आंतरजालाद्वारे आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. म्हणजे इंटरनेटद्वारे आपण सगळे एकमेकांशी जोडले गेलो आहोत. एकाच जागतिक बाजारपेठेत आपण आपल्या वस्तू आणि सेवांचे दळणवळण करतोय. दर दिवशी हजारो विमान उडून जगाच्या 2 कोपऱ्यात वेगवेगळ्या एकमेकांशी जोडले जात आहेत. पण एक न जोडलेला गंभीर दुवा आहे आणि तो म्हणजे करुणेचा अभाव. चला मग वैयक्तिक अनुकंपा अंगी भिनवूया आणि जागतिक अनुकंपा बनवूया. करुणेचे जागतिकीकरण करूया. म्हणजेच हिंसा का निर्माण होते, त्या हिंसेच्या ऐवजी करुणा जगामध्ये जास्तीत जास्त पसरली पाहिजे असं कैलास सत्यार्थी यांचं मत आपल्याला इथे दिसून येतं. महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रियल पीस इन दिस वर्ल्ड वी शल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रन. आय हंबली ॲड, लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन फॉर अवर चिल्ड्रन. महात्मा गांधी म्हटले आहे, महात्मा गांधींनी, या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करावी लागेल. मी नम्रपणे यामध्ये म्हणजेच लेखक नम्रपणे यामध्ये स्वतःचं मत सांगतात की आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून आपण जगाला एकत्र आणूया. आय आस्क, हुज चिल्ड्रन आर दे हुज टीच फुटबॉल्स यू नेवर प्ले विथ वन. मग इथे लेखक प्रश्न विचारतो की जी फुटबॉल शिवायचे काम करतात पण कधी फुटबॉल खेळली नाही ती कोणाची मुलं आहेत. हुज चिल्ड्रन आर दे हू हार्वेस्ट कोको येट हॅव नेवर टेस्टेड चॉकलेट. कोको पिकवतात पण आजवर कधी चॉकलेटची चव ज्यांनी चाखली नाही अशी मुलं कोणाची आहेत. हुज चिल्ड्रन आर दे हू आर डाईंग ऑफ इबोला. इबोलामुळे मरण पावणारी मुलं कोणाची आहेत. हुज चिल्ड्रन आर दे हू आर किडनॅप अँड हेल्ड होस्टेज. अपहरण करण्यात आलेली मुलं आणि बंधनात ठेवण्यात आलेली मुलं कोणाची आहेत. दे आर ऑल अवर चिल्ड्रन. ती सर्व आपली मुलं आहेत. आय रिमेंबर अन 8-year-old गर्ल वी रेस्क्यू फ्रॉम intergenerational forced labor from stone quarries. When she was sitting in my car right after her rescue, she asked me, "Why did you not come earlier?" पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीत सक्त मजुरी करणाऱ्यांपैकी एका 8 वर्षाच्या मुलीची जेव्हा लेखकाने सुटका केली आणि त्यावेळीची आठवण लेखक सांगतात की सुटका झाल्यावर माझ्या गाडीत बसताना त्या मुलीने मला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न कोणत्या प्रकारचा होता बघा की व्हाय डिड यू नॉट कम अर्लियर. तुम्ही याआधी का आला नाही. हर अँग्री क्वेश्चन स्टील शेक्स मी अँड हॅज द पॉवर टू शेक द होल वर्ल्ड. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. व्हॉट आर वी डुईंग. व्हॉट आर वी वेटिंग फॉर. हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलाउ टू गो विदाउट रेस्क्यू. म्हणजे तिचा प्रश्न आजही मला व्यथित करतो, मन हेलावून टाकतो आणि त्या प्रश्नामध्ये संपूर्ण जगाला हादरवून टाकण्याची क्षमता आहे. तिचा प्रश्न आपणा सर्वांसाठी आहे. आपण काय करतोय, कशाच्या प्रतीक्षेत आहोत, कशाची वाट बघतोय, किती मुलींना आपण असंच अजून गुलामगिरीत जखडू देणार आहोत. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग अवर इनॅक्शन अँड वॉचिंग अवर ॲक्शन्स. आपल्या निष्क्रियतेवर मुलं प्रश्न विचारतायत आणि आपली कृती ते पाहत आहेत. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन्स विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आणि म्हणून आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्डहुड मॅटर्स. म्हणजे प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे, प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाचं बालपण अमूल्य आहे. Therefore, I challenge the passivity and pessimism surrounding our children. I challenge this culture of silence and this culture of passivity, this culture of neutrality. म्हणून मुलांबाबत असलेल्या या निष्क्रिय आणि निराशावादी वृत्तीला लेखक आव्हान देतात. मौन बाळगणाऱ्या, निष्क्रिय राहणाऱ्या, तटस्थपणे बघत राहणाऱ्या या संस्कृतीला ते आव्हान देतात. I call upon all the governments, intergovernmental agencies, businesses, faith leaders, workers, teachers and NGOs and each one of us to put an end to all forms of violence
against children, slavery, trafficking, child marriages, child labor, sexual abuse and illiteracy. These things have no place in any civilized society. म्हणजे काय म्हटलेलं आहे की सगळे सरकार असेल, आंतरसरकारी एजन्सीज असतील, व्यवसाय असतील, विश्वासार्ह लोकनेते असतील, कामगार असतील, शिक्षक आणि सामाजिक संस्था आहेत आणि आपल्यापैकी प्रत्येकाला सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा अंत करण्यासाठी मी आवाहन करतो. म्हणजेच कोणत्याही सुसंस्कृत समाजात गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना कुठेही स्थान राहणार नाही. Friends, we can do this. Governments must make child-friendly policies and invest in education and young people. Business must be more responsible, accountable and open to innovative partnerships. Intergovernmental agencies must work together to accelerate action. Global civil society must rise above the business as usual and fragmented agendas. Faith leaders and institutions and all of us must stand with our children. म्हणून आपण काय करू शकतो? जगभरातील जे शासक आहेत त्यांनी शासकांनी बाल अनुकूल धोरणे बनवावीत, शिक्षणात आणि तरुण पिढीमध्ये गुंतवणूक करावी, व्यवसायांनी नाविन्यपूर्ण भागीदारीसाठी अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि खुले असणे आवश्यक आहे. आंतरशासकीय सेवा संस्थांनी कृतीला चालना देण्यासाठी एकत्र काम करणं आवश्यक आहे. वैश्विक नागरी समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा विखुरलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. विश्वासार्ह लोकनेते जे आहेत, संस्था ज्या आहेत आणि आपण सर्वांनीच आपल्या मुलांसाठी उभं राहिलं पाहिजे. मुद्दा काय आहे की लहान मुलांची यातून सुटका करणं गरजेचं आहे. या लहान मुलांसाठी आपण एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. We must be bold, we must be ambitious and we must have the will, we must keep our promises. म्हणजे आज आपण धाडसी असण्याची गरज आहे, महत्त्वाकांक्षी असण्याची गरज आहे आणि आपल्याकडे इच्छाशक्ती असणे ही गरजेचे आहे आणि आपण आपली जी आश्वासनं आहेत ती पाळली पाहिजे. Over 50 years ago on the first day of my school, I met a cobbler boy, my age, sitting outside the gate of my school. I asked my teachers, why is he working outside? Why is he not with us in the school? My teachers had no answer. One day I gathered the courage to ask the boy's father. He said, sir, I have never thought about it. We are born to work. 50 वर्षापूर्वी एक म्हणजे जेव्हा लेखक शाळेत होते तेव्हाचा प्रसंग लेखक इथे सांगतात की माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी फाटकाबाहेर बसलेला माझ्याच वयाचा एक चांभाराचा मुलगा मला भेटला आणि मी माझ्या शिक्षकांना विचारलं, तो बाहेर का काम करतो? तो आपल्याबरोबर शाळेत का येत नाही? माझ्या शिक्षकांकडे उत्तर नव्हते. एके दिवशी मी त्या मुलांच्या म्हणजे लेखकाने त्या मुलाच्या वडिलांना विचारलं, हिम्मत करून विचारलं. तेव्हा ते म्हणाले की मी याबद्दल कधीच विचार केलेला नाही, कारण आमचा जन्म फक्त काम करण्यासाठी झालेला आहे. आणि त्यांचं ते उत्तर ऐकून लेखकाला तेव्हा राग आला आणि आजही येतो. हिज आन्सर मेड मी अँग्री, इट स्टील मेक्स मी अँग्री. म्हणजे तेव्हा लेखकाला राग आलाच आणि आजही त्या गोष्टीचा राग येतो की आपला जन्म फक्त हेच काम करण्यासाठी झालेला आहे, अशी मानसिकता लोकांची कशी काय असू शकते. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमॉरो, अ विजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. एक मूल म्हणून मी तेव्हाच उद्याची दृष्टी पाहिली होती, तो चांभाराचा मुलगा माझ्याबरोबर बसलेला असण्याची दृष्टी. नाऊ दॅट टुमॉरो हॅज बिकम टुडे. परंतु तो उद्या आज आत्ता मात्र आज झालेला आहे. आय एम टुडे अँड यू आर टुडे. टुडे इट इज टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू लाईफ, राईट टू फ्रीडम, राईट टू हेल्थ, right to education, right to safety, right to dignity, right to equality and right to peace. म्हणजे तो आज मी आहे आणि तो आज तुम्ही आहात. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, आरोग्याचा हक्क आहे, शिक्षणाचा, सुरक्षिततेचा अधिकार, सन्मानाचा, समानतेचा आणि शांततेचा अधिकार आहे. टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ अवर children in the blinking stars.
Today in every wave of every ocean, I see my children are playing and dancing. Today in every plant, in every tree and mountain, I see our children growing freely with dignity. म्हणजेच काय की आज अंधकाराच्या पलीकडे म्हणजेच अंधाराच्या पलीकडे झगमगणाऱ्या ताऱ्यांमध्ये मला आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहेत। आज प्रत्येक सागरातील प्रत्येक लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळताना नाचताना पाहत आहे। आज प्रत्येक रोपट्यात प्रत्येक वृक्षात आणि पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे मानाने मोठे होताना पाहत आहे। फ्रेंड्स, आय वॉन्ट टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू। आणि म्हणून तुम्ही आज या गोष्टीला पाहावं आणि अनुभवावं असं मला वाटतं। माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स, ॲज आय सेड, मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट, क्लोज टू युअर आईज अँड फील द चाइल्ड इनसाइड यू. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच रंजक गोष्टी आज घडत आहेत। मी तुम्हाला आता विनंती करतो की तुमचे हात हृदयापाशी ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आतल्या बालकाची जाणीव करून द्या। म्हणजे प्रत्येक माणसामध्ये जे लहान मूल असतं तर आपल्यातल्या त्या बालकाला या गोष्टीची जाणीव करून द्या। आय एम शुअर कॅन नाऊ लिसन टू दॅट चाइल्ड, लिसन प्लीज. आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही जाणीव होईल। आत्ता त्या मुलांचे म्हणणे ऐका, कृपया ऐका. Today I see thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandelas and Martin Luther Kings calling on us. आज हजारो महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर आणि नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहेत असं मला जाणवतंय. लेट अस डेमोक्रेटिक नॉलेज, लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस टुगेदर, लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. मग चला ज्ञानाचं लोकशाहीकरण करूया, चला ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करूया आणि एकत्रितपणे करुणेचे जागतिकीकरण करूया. I call upon you in this room and all across the world. I call for a march from exploitation to education. I call for a march from poverty to shared prosperity, a march from slavery to liberty, and a march from violence to peace. Let us march from ignorance to awakening. Let us march from darkness to light. Let us march from mortality to divinity. Let us march. म्हणजेच बघा, मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना आता आवाहन करतोय की शोषणाकडून शिक्षणाकडे आगेकूच करा, गरिबीतून सामायिक समृद्धीकडे वाटचाल करा, गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने चला आणि हे मार्गक्रमण करत असताना हिंसेकडून शांततेकडे कूच करण्याचे आवाहन कैलास सत्यार्थी इथे करतात. चला अज्ञानातून जागरूकतेकडे जाऊया, अंधारातून प्रकाशाकडे जाऊया, मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधूया, चला निश्चयाने पुढे जाऊया. अशा प्रकारचा कैलास सत्यार्थी यांनी या लेसनमधून संदेश दिलेला आहे की बालमजूर जे आहेत, बालकामगार जे आहेत, त्यांना वाचवण्यासाठी जगामध्ये सगळीकडे करुणा पसरणं जास्त गरजेचं आहे. जर हिंसा असेल तर या गोष्टी होतच राहणार, परंतु हिंसा मुळासकट काढली गेली, उपटली गेली तर मात्र या जगामध्ये कोणताही बालमजूर किंवा बालकामगार जन्माला येणार नाही. अशा प्रकारे आपला आजचा जो लेसन आहे, लेट्स मार्च किंवा लेट्स मार्च म्हणजेच निश्चयाने पुढे जाऊया, आगेकूच करूया, असा या लेसनमधून कैलास सत्यार्थी यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. तर आजचा आपला जो लेसन आहे, लेट्स मार्च लेट्स मार्च, तर या लेसनचं जे एक्सप्लेनेशन आहे ते इथे संपलेलं आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.